शपथ नारायण धारप भाग 13। सोनीला माहीत होतं बाकीच्यांना दुपारचं यायला कोणतीही अडचण पडणार नाही, कारण ती मुलं होती ना। त्या लहान वयात सुद्धा तिला मुलींच्यावर केवळ त्या मुली होत्या म्हणून घालण्यात येणाऱ्या अनेक बंधनांची जाणीव होती। ती जाणार तर होतीच, आईचाच काय पण बाबांचाही रोष पत्करून जाणार होती। फक्त ती घरातून निसटता कसं येईल याची संधी शोधत होती। आईला सांगून तर जायला हवं होतं, नाहीतर ती विनाकारण काळजी करत बसायची। शेवटी तिने एक कारण सांगितलं, पण ते लंगडं होतं। मैत्रिणीकडे दुपारची खेळायला जाऊ का ग? आईला विचारताच तिचे प्रश्न आले। शाळेतली मैत्रीण का? नाव काय तिचं? कुठे राहते? घरी कोण कोण आहेत? आणखी कोणी मैत्रिणी येणार आहेत का खेळायला? परत केव्हा येणार आहेस? सोनीने सर्व उत्तरं आधीपासूनच तयार ठेवली होती, तेव्हा ती कुठेच अडखळली नाही। जरा विचार करून आई नकार देण्याच्या बेतात होती तशी सोनी म्हणाली, एक दिवस जायला काय हरकत आहे ग आई? आता परीक्षा झालीये आणि सांगते ना, दिवसा उजेडीच परत येते। घरात सारखं बसून कंटाळा येतो ग आई। शेवटी आईने परवानगी दिली खरी, पण मोठ्या खुशीने नाहीच। आणि सोनी निघाली तशी तिला बजावायला ती विसरली नाही। उशीर करू नको बरं का सोने? देवळाच्या दाराशी बाळ्या, अजय आणि जयराम थांबले होते। रवी, चंदू आणि किशा रेल्वे फाटकापाशी परस्पर येणार होते। ती तिथे पोहोचताच ते चौघं निघाले। त्यांना पाहणाऱ्याला वाटलं असतं की कुठेतरी मुलांच्या नाटकाला नाहीतर एखाद्या सिनेमाला चालली असतील। खरी गोष्ट कोणाच्या कल्पनेत तरी आली असती का? आणि सांगितलं तरी कोणाचा विश्वास बसला असता का? ते निघाले तेव्हा ऊन कडक होतं, पण पाहता पाहता पश्चिमेकडून काळे ढग आले होते आणि हवा कुंद झाली होती। वारा पडला होता, घामाच्या धारा लागल्या होत्या। ते आणलंस? सोनीने अजयला विचारलं। अजयने खिशातून एक प्लास्टिकची चपटी पेटी काढली आणि ती हलवली। खट 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 आवाज आला, आत बऱ्याच सुट्या वस्तू असल्यासारखा। ते त्या घरापाशी पोहोचले तेव्हा रवी, चंदू, किशा तिथे आलेलेच होते। किशा त्याच्या सायकलवर, रवीने छोट्या चंदूला डबल सीट करून आणलं होतं। रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला चाळीच्या विरुद्ध दिशेला त्यांच्या सायकली स्टँडला लावून उभ्या केल्या होत्या आणि तिघही यांचीच वाट पाहत होते। मग सातही जण त्या घराकडे पाहत उभे राहिले। याच घरात किशाला तो भयानक अनुभव आला होता आणि याच घरात ते किराड गेले होते आणि मग बाहेर आले नव्हते, म्हणजे स्वतःच्या पायांनी बाहेर आले नव्हते। सगळ्यांच्या नजरांवरून एक सावली येऊन गेली। अजयला ते घर एखाद्या फोटोसारखं सपाट, काळं पांढरं, चारी बाजूंना पांढरी चौकट असल्यासारखं दिसलं। सोनीला ते घर पाण्याखाली असल्यासारखं, हलल्यासारखं दिसलं। रविचंदूला त्या घराच्या जागी सर्कसचा तंबू दिसला। जयरामला त्या घराच्या मोडक्या तोडक्या दाराखिडक्यातून, भट्टीतून याव्यात, भात्याने माराव्यात तशा ज्वाळांचे भपके दिसले। बाळाला ते घर हवेतून तो पुतळा कलला होता तसं कलताना दिसलं। किशाच्या कानांवर त्या दिवशी सारखी क्षीणसर किंचाळी आली। सर्वांना समजलं, त्या घरात जे काही होतं त्याला या 7 जणांच्या येण्याची जाणीव झाली होती। ते वाट पाहत होतं, या 7ही जणांची आत येण्याची वाट पाहत होतं। सगळेच्या सगळे आत गेले आणि त्यांना काही झालं तर? त्या किराडची ऑटोसायकल बाहेर होती, तशाच त्यांच्या सायकली बाहेर राहणार आहेत का? नाही, सर्वांनी जाऊन चालायचं नाही। कोणीतरी एकाने बाहेर पहाऱ्यासाठी, काही झालं तर गावात खबर देण्यासाठी थांबायला हवं। मग अजयने मनातले विचार बोलून दाखवले। पण कोण थांबणार? किशा म्हणाला आणि हळूहळू सर्वांच्या नजरा सोनीकडे वळल्या। कोणी काहीही बोललं नाही तरी तिला त्यांच्या नजरांचा अर्थ बरोबर समजला। तिच्या गालांवर अस्पष्टशी लाली आली होती। तिची नजर सर्वांच्यावरून वळली तेव्हा त्या नजरेखाली एकेकाने मान खाली घातली होती। कमरेवर हात ठेवून ती ठसक्यात म्हणाली, मी मुलगी आहे म्हणून मी बाहेर थांबायचं काय? मग या जाड्या रवीला का नाही थांबवत? वेळ आली तर त्याला पळताही यायचं नाही।
खिडकीतून उडी मारायची वेळ आली तर अडकून बसेल, नाहीतर त्या ढापण्या चंदूला का नाही बाहेर थांबवत? उजवी डावीकडचं त्याला नीट दिसत नाही, पण मी मुलगी आहे म्हणून बाहेर थांबायचं काय? आता ऐका, अशी बाहेर थांबायला मी तुमच्यात आले नाही. मला बाहेर थांबवलं तर मी सरळ घरी जाईन, आणि ती कायमचीच. शेवटी शेवटी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अजय सर्वांकडे पाहत होता. कुणीतरी थांबायला हवं की नाही? तो म्हणाला, कोण तयार आहे बाहेर थांबायला? सर्वजण एकमेकांकडे पाहत होते, पण कोणीही काही बोललं नाही. सर्वांना माहीत होतं या घरात भयंकर गोष्टी घडल्या आहेत. काहीतरी भयानक तिथे दबा धरून बसलेला आहे. आत जायचं म्हणजे जीवावरच बेतणार आहे. तरीही कोणीही मागे सरत नव्हतं. कुणीतरी हो म्हणा ना, सोनी म्हणाली. बाहेर थांबणाराला कोणीही भित्र म्हणणार नाही, आणि बाहेर राहून तरी सुटणार थोडाच आहे. तरीही सगळे तसेच स्तब्ध उभे होते. आयडिया, अजय म्हणाला. रस्त्याच्या कडेलाच एक रानझाड होतं. अजयने साधारण करंगळी एवढ्या जाड अशा 7 काटक्या मोडून घेतल्या. त्यांची लांबी सारखी केली आणि मग त्या 7 हिरव्या काटक्यांपैकी एकीचा खालचा इंचभराचा भाग नखाने साल सोलून पांढरा केला आणि मग त्या 7 काटक्या मुठीत धरल्या. आता यातली एक एक काडी बाहेर काढा. ज्याला पांढऱ्या बुडाची काटकी येईल तो बाहेर थांबेल, ठीक आहे? त्या काड्यांची जुडी सोनीकडे करत अजय म्हणाला, सोने, धर या काड्या हातात. त्या काड्यांचा जुडगा करून सोनीने तो दोन्ही हातांमध्ये धरला. आधी अजयने काडी काढली. सर्व हिरवी. जयराम हिरवी, रवी हिरवी, बाळ्या हिरवी. पुढे येत किशा म्हणाला, आता आपल्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला बाहेर राहावं लागणार सोने. आणि त्याने एक काडी काढली. तीही हिरवीच होती. सोनीचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. म्हणजे मीच तर, म्हणत तिने मूठ उघडली. तिच्या हातातली काडी ही हिरवीच होती. सर्वजण चकित नजरांनी त्या हिरव्या काडीकडे पाहत होते. मी काहीही केलं नाही हा, सोनी म्हणत होती. अगदी गळ्याशपथ, तू दिल्यास तशाच्या तशा हातात धरल्या बरं का मी काड्या. अजय आधी बोलला तेव्हा त्याचा आवाज खाली आला होता. जरासा घोगरा झाला होता. तू काही केलं नाहीस सोने, याचा अर्थ एकच आहे. आपण सगळ्यांनी 7च्या 7 घरात जायचं आहे. सगळे एकमेकांकडे पाहत होते आणि मग सोनी म्हणाली, तसं तर तसं, पण या सगळे एकमेकांचा हात धरून आत जाऊया. सोनी तिच्या एका हाताला रवी, दुसऱ्या हाताला अजय आणि मग चंदू, बाळ्या, जयराम आणि किशा 7 जणांची साखळी. चला, अजय म्हणाला आणि ते तसेच्या तसे मोडकं फाटक ओलांडून त्या घराच्या अंगणात आले. बाहेरचा सर्व आवाज एकाएकी थांबला. जणू त्यांच्या भोवती एखादा काचेचा कोट उभा राहिला होता. बाहेरच्या जगापासून ते अलिप्त झाले होते. आता त्यांचे ते एकटे होते. कोणीही मदतीसाठी येणार नव्हतं. अंगणात काटक्या, वाळकी पानं, राडेरोडे, वाऱ्यावर उडत आलेले पिवळे पडलेले कागद यांचा पसारा होता. 2 पायऱ्यांचं जोतं होतं. पायऱ्यांवरचा सिमेंटचा थर उखडला गेला होता. विटांच्या दर्जाही उखडल्या होत्या. नुसत्या विटा दिसत होत्या. ते वरच्या लहान वरांढ्यात आले. प्रकाश आणखीच कमी झाला. वारा अजिबातच नव्हता. हवा वादळापूर्वीची कुंद अशी वाटत होती. लांबवर कुठेतरी विजेचा कडकडाट झाला. वादळी पावसाची लक्षणं दिसत होती. एकाएकी त्या घराची सर्व दारं खिडक्या कर कर धाड धाड आवाज करत बंद उघडी व्हायला लागली. या क्षणी सगळ्यांचा धीर जवळजवळ खचलाच. अशा घरात जायचं? त्याला स्वतःला कल्पना नसतानाही जयरामच्या तोंडून शब्द आले. चला रे, ते आपल्याला भीती घालण्याचा प्रयत्न करत आहे, चला. दारा खिडक्यांचा आवाज एकाएकी थांबला. हात न सोडताच ते साखळीने समोरच्या खोलीत गेले. किशा म्हणाला होता ती एक नेहमीसारखी चौकोनी खोली आहे, पण आता तर ती त्यांना एखाद्या लांबच लांब बोळासारखी दिसत होती. आतल्या खोलीत जाणारं दार कितीतरी लांब आणि लहान दिसत होतं.
उलट्या दुर्बिणीतून पाहिल्यासारखं आणि त्या दाराच्या दिशेने अंधार साकळत गेल्यासारखा वाटत होता. घर एवढं मोठं नसणारच, अजय म्हणाला. त्याने खाली जमिनीवर पडलेली तळहाता एवढी लाकडाची ढलपी उचलली आणि त्या लांब दिसणाऱ्या दाराच्या रोखाने भिरकावली. क्षणार्धातच ती काड आवाज करून दारावर आपटली. अरुंद लांब दिसणारा बोळ गेला. त्याच्याऐवजी त्यांच्या भोवती 12x12ची साधी खोली होती. आता काय? किशाने विचारलं. अजयने खिशातून ती प्लास्टिकची चपटी पेटी काढली आणि उघडली. कापसात ठेवलेल्या 7 काचेच्या गोट्या त्याने समोर धरल्या. आता घ्या एक एक. त्याने स्वतः एक गोटी घेतली. त्याला ती स्पर्शाला जराशी गरम लागली. बाकीच्यांनीही प्रत्येकी एक एक गोटी घेतली. अगदी खात्री झाल्याशिवाय गोटी मारायची नाही बरं का, अजय म्हणाला आणि मग तो उजवीकडच्या दाराकडे निघाला. किशाच्या आठवणीत दार उघडं होतं. त्या दारामागेच असणार. बाळ्या जवळजवळ स्वगतच बोलला. दारापाशी अजय 5-7 सेकंद थांबला आणि मग त्याने पाय मागे घेऊन दारावर जोराची लाथ मारली. दार उघडलं. आतली खोली संपूर्ण अंधारात होती आणि आतून कसला तरी घाणेरडा वास येत होता. आणि मग आतल्या खोलीतून हसण्याचा आवाज आला. गडगडाटी हसण्याचा आवाज. खदखदून हसावं तसा आवाज. या ना रे आत. एक उग्र, मगरूर, क्रूर आवाज आला. या ना. तुम्ही काही एकटे नाही काही. इथे तुमचे कितीतरी दोस्त आहेत. अरे तुमच्या मित्रांना म्हणावं आत या. सांगा आत या ना. कितीतरी मुलांचे आवाज आले. मग ती मुलं हसत होती आणि रडतही होती. अजयने सहज खाली पाहिलं. त्याच्या हातातली साधी काचेची गोटी आता प्रकाशू लागली होती. काच गर्भात एक ठिणगी जन्माला आली होती. प्रकाश वाढत होता. उर्मीने रसरसत होता. शक्तीने लवलवत होता. आतलं नक्षीकाम स्पष्ट दिसत होतं. 7 प्रखर प्रकाश बिंदू तळपत होते. आतल्या खोलीतला अंधार पार नाहीसा झाला होता. पण ज्या ठिकाणी खोलीची भिंत असायला हवी होती तिथे भिंत नव्हती. काय होतं ते सांगता येत नव्हतं. फरशी तिथपर्यंत पोचून मग वाकल्यासारखी वळली होती आणि त्या सीमारेषेवरच तो उभा होता. इथून तो आपल्या जगात आला आहे, अजयच्या मनात विचार आला. दोन्ही हात लांब पसरून तो उभा होता, जणू काही त्या सर्वांना कवेत घेण्यासाठीच. मारा साल्याला, अजय ओरडला आणि त्याने त्या काळ्या चेहऱ्याच्या रोखाने गोळी फिरकावली आणि त्याचा नेम चुकला. मग जयराम, किशा, सोनी सर्वांचे नेम चुकत होते. गोट्या शरीरापाशी जाऊन वळत होत्या. बाळ्याने गोटी फेकली तेव्हा ती त्याच्या मांडीला स्पर्शून गेली. क्षणमात्र तिथे लाल ज्वाला दिसली. त्याचा चेहरा वेदनेने विकृत झाला होता. मला मारायला आलात, तो कर्कश आवाजात किंचाळला. त्या गर्जनेत रवीचाही नेम चुकला. प्रत्येकाच्या आयुष्यात एकच सोनेरी क्षण येतो. छोट्या चंदूच्या आयुष्यात तो क्षण आला होता. बाकीचे काही काही ओरडत होते, त्याचं तिकडे लक्ष नव्हतं. ही शेवटची संधी आहे, चंदूने मनोमन जाणलं. आता जर त्याला यश आलं नाही तर तो आणि त्याचे हे 6च्या 6 जिवलग सोबती त्याच्या कचाट्यात सापडणार होते. या ओसाड घाणेरड्या जागेत त्या सर्वांचा अंत होणार होता. मनातली सर्व भीती ओसरून गेली. नजर संपूर्ण साफ झाली. नाडीची दौड थांबली. आजवर बाहेरचं जग त्याला इतकं स्पष्ट, इतकं रेखीव कधीही दिसलं नव्हतं. काय करायला हवं ते आत्ता त्याला समजलं होतं. बाकीच्यांना मागे ठेवून तो सरळ पुढे निघाला. चंदू, ए चंद्या, ढापण्या, बाकीचे ओरडत होते. चंदू पुढे चाललाच होता. त्याचा डावा हात पुढे होता, उजवा हात मागे होता. उजव्या हाताच्या बंद मुठीत काचेची गोटी होती. तू तर तू, तुझ्यापासूनच सुरुवात. गडगडाटी आवाज आला. चंदूचा डावा हात त्याने दोन्ही हातांनी धरून चंदूला जोरात पुढे ओढला आणि त्या क्षणी चंदूने उजव्या हातातली गोटी त्याच्या पोटावर दाबली. त्या एका क्षणात कितीतरी गोष्टी झाल्या.
त्याच्या तोंडून एक भयानक आवाज आला. संताप, वेदना, अविश्वास. चंदूला त्याने दूर ढकलून दिलं. तो कोलमडत भिंतीपाशी जाऊन पडला. त्याने दोन्ही हातांनी पोट घट्ट धरलं होतं, पण त्याच्या हातातूनही आत पेटलेली आग दिसत होती. तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला सोडणार नाही. तो किंचाळत होता आणि दूर दूर गेल्यासारखा लहान लहान होत होता. मग त्या खोलीत काही नव्हतं. दुपारचा प्रकाश परत खोलीत आला होता. भिंतीपाशी 6 काचेच्या गोट्या पडल्या होत्या, आता अगदी साध्या, निस्तेज. चंदू डावा हात चोळत चोळत परत उभा राहत होता. त्याच्या डाव्या मनगटावर भाजल्यासारखा चट्टा उठला होता. चंदू, सोनी म्हणाली, केवळ तुझ्यामुळेच. पण त्याचा नाश झाला नाही, किशा म्हणाला. सगळ्यांचे नेम बसले असते तर झाला असता, अजय म्हणाला. सगळ्यांनी त्याच्याशी झोंबाझोंबी करायला हवी होती की काय? रवीचा आवाज कापत होता. सुटकेची भावना आणि भीतीची प्रतिक्रिया. म्हणजे आपली सगळी धडपड व्यर्थ गेली? नाही, आपण सुद्धा काहीतरी करू शकतो, अजय म्हणाला. आणखी काहीतरी शोधून काढायला हवं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्या गोट्या लकाकताना तुम्ही सर्वांनी पाहिल्या नाहीत का? अजय जवळजवळ ओरडतच होता. कुठून आला त्यांच्यात प्रकाश? कुठून आली त्यांच्यात शक्ती? आपणच घातली ना. आपण 7 जण असल्यावर आपल्याला काय अशक्य आहे? लक्षात ठेवा, आपली 7 जणांची खास निवड झाली आहे. त्याने आपल्याला एकटं गाठून पकडायचे खूप प्रयत्न केले, पण आपण वाचलो आहोत ना. कशासाठी? हे काम अर्धवट सोडण्यासाठी? मुळीच नाही. एकटा जीव घाबरतो. समुदायात मनाचं धैर्य वाढतं. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग सर्वांच्या चेहऱ्यावर एक जरासं ओशाळलेलं हास्य उमटलं. सोनी पुढे झाली आणि तिने फरशीवरच्या त्या 6 काचेच्या गोट्या उचलल्या आणि त्या जयरामच्या हातात दिल्या. चूक झाली ती आपली, पण त्या अशा कचऱ्यात टाकून जायला नको. ठेवतोस तुझ्याजवळ? जयरामने त्या गोट्या खिशात घातल्या. आत्ता, निदान या क्षणी तरी त्या घरातली सर्व भीषणता गेली होती. ते एक साधं ओसाड पडीक घर झालं होतं. ते सर्व बाहेर आले आणि रस्त्यावर येऊन उभे राहिले. आकाशातलं मळब गेलं होतं. संध्याकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश सर्वत्र पसरला होता. देवळात भेटू उद्या, अजय म्हणाला आणि मग ते परत आपापल्या घरांकडे परतले. ती बालमनं इतकी लवचिक होती की काही वेळापूर्वी आपल्यावर एक अकल्पनीय जीवघेणा प्रसंग गुदरला होता, याचा प्रभाव एव्हानाच कमी व्हायला लागला होता.